सण येतो आणि त्या सणाला आपण कोणातरी घरी असतो आणि पहिल्यांदाच असं झालं की एका कार्यकर्त्याच्या घरी रक्षाबंधनाच्या दिवशी मी होतो. तो पहिला रक्षाबंधनाचा उत्सव प्रचारक काळातला होता आणि त्यांच्या घरामध्ये सगळ्या त्यांच्या बहिणी आलेल्या होत्या आणि मी असा एखादा चोरासारखं मला भाव निर्माण झाला होता. मी आपलं कशीबशी अंघोळ करून आवरून कोपऱ्यात जाऊन बसलो होतो की आता यांचा रक्षाबंधनाचा उत्सव असणार, कार्यक्रम असणार, आपल्या बहिणी लांब आहेत, असं मनात एक मानवी मन म्हणून सहज विचार येत होता आणि मी त्यामुळे एका माझं अंग चोरून म्हणा असं बसलेलो होतो आणि तेवढंच मला तिथल्या घरातल्या त्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा फोन आला, चला म्हणे. म्हटलं कुठं? या इथं बसा म्हणे पाटावर. पाटावर रांगोळी काढलेली होती आणि मला सर्वांच्या आधी तिथं सन्मानाने बसवून सगळ्या घरातल्या महिलांनी, बहिणींनी सगळ्यांनी माझी रक्षाबंधन केलं आणि माझा हात पूर्ण भरून गेला. कोण कुठला, मी त्यांच्या घरामध्ये राहतो आहे आणि त्या घरातला सगळा जो काही ते घर एक ग्रामीण भागातलं असं घर होतं की ज्या घरामध्ये साधारणपणे महिला पुढे येत नाहीत. पण अशा घरातल्या सगळ्या माझ्या भगिनींनी मला रक्षाबंधनाचा उत्सव, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा रक्षाबंधन उत्सव केला. हे जे काही नातं आहे, हे नातं निर्माण होण्याचा जो काही अनुभूती आहे, ही अनुभूती संघप्रचारक काळात सातत्याने येत गेली आणि त्या अनुभूतीतूनच आयुष्यभर संघाचं काम करायचं हा निश्चय माझा पक्का होत गेला.